2 नंबरची अर्धा तास चर्चा. सर तुम्ही पटलावर ठेवतो. एक नंबर घ्या ना, सावंत साहेब आले. एक नंबर अर्धा तास चर्चा क्रमांक 1. अध्यक्ष महोदय धन्यवाद. अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा नियम 94 के अन्वय ये आधा तास चर्चा में आपके सामने रखता हूं. अध्यक्ष महोदय ये बहुत ही मुंबई के लिए बहुत ही महत्वपूर्ण चर्चा है. अध्यक्ष महोदय मुंबई एक इस देश की फाइनेंशियल कैपिटल है और मुंबई में सिर्फ मुंबई के ये जो हॉस्पिटल्स है, जो गवर्नमेंट हॉस्पिटल है, जो बीएमसी हॉस्पिटल है, जो प्राइवेट हॉस्पिटल है, इसमें सिर्फ मुंबई के ही नहीं, महाराष्ट्र के नहीं, बल्कि पूरे देश और दुनिया के लोग इलाज करने आते हैं. अध्यक्ष महोदय तकरीबन जवळ 1300 हॉस्पिटल्स है, जो कुछ गवर्नमेंट के हैं, कुछ मुंबई महानगर पालिका के हैं, प्राइवेट है, चैरिटेबल है, नॉन चैरिटेबल है, 1300 हॉस्पिटल है. अध्यक्ष महोदय इसमें सबसे बड़ा जो मुद्दा ये आज की तारीख में ये है कि इन हॉस्पिटल पे सरकार का, मुंबई महानगर पालिका का और चैरिटेबल कमिश्नर का उसका नियंत्रण की और पकड़ होने की जरूरत है. अध्यक्ष महोदय अगर हम बात करते हैं तो हमने देखा है कि पिछले दिनों में 2 साल पहले जब कोविड हुआ था तो हमको बेड की बहुत कमी पड़ गई थी. आज मुंबई के अंदर जो सबसे बड़ा हॉस्पिटल है वो जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल का है. जेजे ग्रुप हॉस्पिटल के अंदर जो जेजे रुग्णालय हॉस्पिटल है उसके अंदर तकरीबन 1300 बेड है. दूसरा आता है सेंट जॉर्ज हॉस्पिटल, उसमें तकरीबन 400 बेड है. जीटी हॉस्पिटल में 400 बेड है. कामा हॉस्पिटल में 400 बेड है. सिर्फ जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल के अंदर तकरीबन 2500 बेड है. अध्यक्ष महोदय जेजे हॉस्पिटल तो पूरी कैपेसिटी पे चलता है, तकरीबन 1350 बेड की जगह पे कभी कभी 1400, कभी कभी 1500 पेशेंट वहां पे होते हैं. अध्यक्ष महोदय जेजे हॉस्पिटल के अंदर बार बार हमने ये बात सदन के सामने लाई है कि इसके अंदर मेडिसिन की कमतरता है. कमतरता नहीं बल्कि मैं तो अगर खुले लफ्जों में कहूं तो मेडिसिन वहां पर है ही नहीं, क्योंकि हमने हाफकिंस को मेडिसिन खरीदने के लिए दिया है. मंत्री महोदय हाफकिंस मेडिसिन खरीद नहीं पा रहा है. गिरीश महाजन जी जब मंत्री थे उन्होंने इस बात को इस सदन के अंदर रखा था कि हम हॉस्पिटल्स को मेडिसिन खरीदने की परवानगी देंगे, मगर आज तक वो चीज इंप्लीमेंट नहीं होने की वजह से आज जेजे हॉस्पिटल में कोई मेडिसिन की अवेलेबिलिटी नहीं है. जो टेस्टिंग के लिए रीएजेंट्स आते हैं उसकी कमतरता है, तो टेस्टिंग नहीं हो पा रही है. अध्यक्ष महोदय मेरी आपके माध्यम से चर्चा के माध्यम से एक साकार चर्चा जब हम लोग करते हैं, पॉजिटिव चर्चा करते हैं, तो उसका रिजल्ट ओरिएंटेड वो चर्चा होनी चाहिए. ऐसा आपका भी मानना है, हमारा भी मानना है, सदन का भी मानना है. अध्यक्ष महोदय तुरंत जेजे हॉस्पिटल को मेडिसिन खरीदने के लिए, रिएजेंट्स खरीदने के लिए, सर्जिकल जो उनको रोजमर्रा की जरूरत लगती है उस खरीदने की जो मंत्री महोदय ने सदन के अंदर जिस बात के लिए हामी भरी थी, जिस सदन के अंदर जिस बात को रखा था, वो फौरन आज से उसको इंप्लीमेंट होना चाहिए. अध्यक्ष महोदय डॉक्टरों की बड़ी कमी है जेजे हॉस्पिटल ग्रुप ऑफ हॉस्पिटल में. मैं इसमें डिटेल में बात करना चाहता हूं, आपसे बात करूंगा, मैं आपके सामने फिगर्स और फैक्ट रखूंगा. अध्यक्ष महोदय 200 डॉक्टर जेजे हॉस्पिटल के अंदर थे, जिसमें से 50 डॉक्टरों को ट्रांसफर किया गया है. आज वो 50 डॉक्टरों को वहां पर भरा नहीं गया है, उसकी भर्ती नहीं हुई है, वो सीट पोस्ट वेकेंट है. इसके वजह से वहां पर जो है पेशेंट्स को और डॉक्टर्स को दोनों को एक साथ में बहुत तकलीफ हो रही है. तो जेजे हॉस्पिटल में सबसे पहला दवाई के लिए वहां की जो मैनेजमेंट है कमिटी, उसको पैसे देने चाहिए, उनको परमिशन देनी चाहिए. रीएजेंट जो है, जो टेस्टिंग्स है, अध्यक्ष महोदय एक गरीब आदमी कहीं मराठवाड़ा से आता है, विदर्भ से आता है, पश्चिम महाराष्ट्र से आता है, खानदेश से आता है, उसके रहने की जगह नहीं है. वो लोगों के इलाज के लिए मुंबई आता है कि हमारे लोगों के घर वाले का इलाज हो जाएगा, और उसको वहां पर दवाई खरीद के लानी पड़ती है. उसको टेस्टिंग, नॉर्मल ब्लड टेस्टिंग है वो उसको बाहर जाके कराना पड़ता है. तो इसकी सुविधा जेजे हॉस्पिटल में हमको इमीडिएटली करनी चाहिए. अध्यक्ष महोदय इसके लिए हमको निर्णय जो लिया है उसकी अमल बजावनी करना है, उससे ज्यादा कुछ काम इसके अंदर हमको करना नहीं है. अध्यक्ष महोदय बार बार मैं हूँ, हमारे अध्यक्ष जो है राहुल नार्वेकर जी है, यामिनी ताई जादव है, ये बार बार ये कहते हैं कि इस इलाके के अंदर क्योंकि फ्लोटिंग पेशेंट ज्यादा है, बाहर से पेशेंट ज्यादा आते हैं, तो इसके लिए सिटी स्कैन के अंदर मैं अगर जेजे हॉस्पिटल की बात करता हूं तो उसके अंदर 15 दिन का वेटिंग है. जेजे हॉस्पिटल के इन हाउस एमआरआई कराने के लिए रोज कम से कम 300 पेशेंट को डॉक्टर सजेस्ट करते हैं, और सिर्फ वहां पर 40 पेशेंट का एमआरआई होता है, तो उसके लिए एकदम वेटिंग है. अध्यक्ष महोदय 250 मेडिकल सीट्स है जेजे के अंदर.
250 मेडिकल सीट्स है, उसके जो डॉक्टर जब वहां पे एमबीबीएस कर लेते तो उनको जेजे हॉस्पिटल के अंदर और जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल के अंदर उनको इंटर्नशिप के लिए रखना चाहिए ताकि वहां का उसका ट्रीटमेंट हो सके। अध्यक्ष महोदय, अगर हम जेजे हॉस्पिटल के दूसरी हॉस्पिटल जो सेंट जॉर्ज की बात करते हैं, मंत्री महोदय जी मैं आपको बताना चाहता हूँ, बड़ी जिम्मेदारी से बताना चाहता हूँ, सेंट जॉर्ज में 400 बेड है, 100 बेड ऑक्यूपाइड है, 300 बेड सेंट जॉर्ज में खाली पड़े हुए, क्योंकि वहां पे डॉक्टर नहीं है, वहां पे मेडिसिन नहीं है, वहां पे सेम वही जो मैंने आप में बात रिपीट नहीं करना चाहता हूँ, सदन का ज्यादा वक्त नहीं लेना चाहता हूँ, मगर वही चीज 100 बेड खाली है, नो स्टाफ, नो डॉक्टर, नो मेडिसिन, नो टेस्टिंग। और जहां आज की दौर में मामूली सा सर, पहले तो क्या होता था, ब्रेन में कोई प्रॉब्लम है, कोई बड़ा प्रॉब्लम है तो डॉक्टर सिटी एडवाइस करते थे, एमआरआई एडवाइस करते थे। आज डॉक्टरों का ऐसा प्रोसीजर है कि कोई भी छोटा भी तकलीफ है तो उसको अच्छे ट्रीटमेंट के लिए सीटी कराना या एमआरआई कराना जरूरी है। तो हम एक मशीन जो है सीटी स्कैन का और एक एमआरआई का सेंट जॉर्ज में भी लगा सकते हैं। जीटी हॉस्पिटल अध्यक्ष महोदय, इतना बड़ा हॉस्पिटल, इतना बड़ा कैंपस, हार्ट ऑफ मुंबई के अंदर, वहां पर भी सेम चीज है, 400 बेड है, 100 बेड ऑपरेशनल है, 300 बेड खाली पड़ा हुआ है, वहां का भी वही मसला, नो स्टाफ, नो मेडिसिन, नो टेस्टिंग, वहां पर भी एक सीटी स्कैन और एक एमआरआई मशीन लगानी चाहिए। अध्यक्ष महोदय, कामा हॉस्पिटल जो मुंबई का है, वो माँ और बच्चे को लिए बहुत ही महत्वपूर्ण हॉस्पिटल है, और उस हॉस्पिटल के अंदर भी 100 बेड ऑपरेशनल, 300 बेड खाली, यानी तकरीबन 900 बेड मुंबई के अंदर गवर्नमेंट जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल में खाली पड़े हुए हैं, क्योंकि वहां हमारे पास डॉक्टर नहीं है, वहां हमारे पास दवाई नहीं है, वहां हमारे पास टेस्टिंग के लिए सामान नहीं है। अध्यक्ष महोदय, 32 करोड़ रुपया खर्चा करके कामा हॉस्पिटल में एक लाइनेक का मशीन, फर्स्ट मशीन इन मुंबई, जब मुरली देवराज साहब मिनिस्टर थे यूनियन में, तो ओएनजीसी से बात करके सुरेश शेट्टी, मुझको बराबर से याद है, सुरेश शेट्टी जो है वो मेडिकल एजुकेशन मिनिस्टर थे, भूषण गगरानी सेक्रेटरी, जब एक लाइनेक मशीन लगाई गई थी, 32 करोड़ रुपए का खर्चा हुआ था उस वक्त। आज अध्यक्ष महोदय वो रेडिएशन का मशीन बंद पड़ा हुआ है क्योंकि हम उसका मेंटेनेंस नहीं कर पा रहे। अध्यक्ष महोदय, हम इंफ्रास्ट्रक्चर के अंदर इन्वेस्टमेंट करके 32 करोड़ रुपया खर्चा करते हैं, 20 करोड़ रुपया उसमें ओएनजीसी से मुरली देवरा साहब ने लाए थे, 12 करोड़ रुपया स्टेट गवर्नमेंट ने उसमें लगाया था, और आज वो मशीन बंद इसलिए है कि हम उसका मेंटेनेंस नहीं कर पाते। अध्यक्ष महोदय, कहीं न कहीं इसकी बहुत कमतरता आ रही है, हमको जो है इसके लिए बहुत ध्यान देना चाहिए और ये सब मशीनें चालू करवाने चाहिए, क्योंकि सीटी है, एमआरआई है, लाइनेक है, ये मशीनों से लोगों की इलाज करने में डॉक्टरों को भी आसानी होती है। अध्यक्ष महोदय, अगर हम इसको देखकर मुंबई के अंदर मुंबई महानगर पालिका के रुग्णालय उस पर बात करते हैं तो वही कंडीशन है। आज नायर हॉस्पिटल हो, साइन हॉस्पिटल हो, केएम हॉस्पिटल हो, उसकी अध्यक्ष महोदय वही पोजीशन है। अध्यक्ष महोदय, आज मैं आपको बहुत जिम्मेदारी से कहना चाहता हूं कि नायर हॉस्पिटल में हम सीटी, एमआरआई, टेस्टिंग, दवाई की बात तो दूर है, गार्बेज कलेक्शन जो बैग होता है, वो बैग खरीदने के लिए उनके पास पैसे नहीं है, गार्बेज का बैग नहीं खरीदा जा सकता है। अध्यक्ष महोदय, मेरी आपसे रिक्वेस्ट है कि मुंबई महानगर पालिका के आयुक्त के साथ में मंत्री महोदय ने अपने चेंबर में मीटिंग लगा के जो मुंबई के आमदार है उनके साथ में कि जो हॉस्पिटल है, नायर हॉस्पिटल, साइन हॉस्पिटल, केएम हॉस्पिटल, अध्यक्ष महोदय 1 साल से सीटी स्कैन मशीन बंद है नायर हॉस्पिटल में, 1 ईयर देयर इज नो सीटी स्कैन मशीन। वहां पे सीटी स्कैन करने के लिए बाजू में हजारों रुपया देख के गरीब लोगों को सीटी स्कैन करवाना पड़ता है। एक साल तक अगर सीटी स्कैन मशीन मुंबई महानगर पालिका, जिसका बजट हमारे कई स्टेट से बड़ा बजट है, कई स्टेट, आप जो हमारे नॉर्थ ईस्ट के स्टेट है, हमारे जो आसाम है, हमारे जो त्रिपुरा है, मेघालय, मणिपुर, वेस्ट बंगाल, उसके जो स्टेट के बजट से बजट हमारा मुंबई महानगर पालिका का बजट है, और उस महानगर पालिका के हॉस्पिटल अंदर, नायर हॉस्पिटल मुंबई के अंदर, जहां हमारे जरूरतमंद लोग रहते हैं, वहां पे सीटी स्कैन मशीन ही नहीं है, बंद तो दूर की बात है ही नहीं, चल ही नहीं रहा है। एमआरआई मशीन 8 दिन पहले एक एमआरआई मशीन चालू है सिर्फ आईपीडी पेशेंट के लिए, ओपीडी पेशेंट के लिए नो एमआरआई। अध्यक्ष महोदय, जरूरतमंद आदमी बेसिक एमिनिटीज के लिए कहां पर जाएगा? आज हेल्थ और एजुकेशन, ये दो चीज स्टेट की और कॉर्पोरेशन की जवाबदारी है कि लोगों को बेसिक एमिनिटीज के साथ में उसको देना चाहिए। आज बड़े अफसोस के साथ कहना पड़ता है अध्यक्ष महोदय कि नायर हॉस्पिटल में नो रेडिएशन, रेडिएशन का स्टाफ ही नहीं, मेंटेनेंस नहीं, वहां पे बंद है। जैसे मैंने बताया, गार्बेज की बैग में सलाइन लगाने के लिए, सलाइन का जो ट्यूब है, बॉटल है, वो खरीदने को पैसा नहीं। अध्यक्ष महोदय, हम एक बात करते हैं कि हम
सबसे बड़ी मुंबई महानगर पालिका है, 1,000 करोड़, 2,000 करोड़, 10,000 करोड़ की फिक्स डिपॉजिट है। और पोजीशन ये है कि हॉस्पिटल के अंदर दवाई नहीं है, हवाई हॉस्पिटल के अंदर सीटी स्कैन मशीन नहीं है। अध्यक्ष महोदय, इन बातों के लिए जैसा मैंने मंत्री महोदय से अपनी बात के शुरुआत में रिक्वेस्ट की है कि आपने अपने चेंबर में मुंबई महानगर पालिका आयुक्त, एडिशनल म्युनिसिपल कमिश्नर, हेल्थ ऑफिसर, इनको बुला करके एक मीटिंग मुंबई के आमदार के हाथ में लगा के बहुत ही तातड़ी से इमीडिएटली, मुझको यकीन है कि उत्तर में मंत्री महोदय बहुत सकारात्मक उत्तर देंगे, क्योंकि मंत्री महोदय को खुद को हेल्थ से बड़ा लगाव है, हेल्थ के अंदर उन्होंने काम किया है, तो इनको भी मुंबई और मुंबई के आसपास के जो MMR रीजन है उनके बारे में उनको बहुत जानकारी है। अध्यक्ष महोदय, जब हम डॉक्टर की कमतरता की बात करते हैं तो हम अगर कोई प्रॉब्लम सदन के सामने रखते हैं तो एक MLA का फर्ज बनता है कि उसका रास्ता भी उसके सामने रखे। अध्यक्ष महोदय, सेंट जॉर्ज GT कामा के अंदर अगर एक मेडिकल कॉलेज का परमिशन गवर्नमेंट देती है तो 300 सीट वहां पे MBBS की नहीं आ सकती है। 150 सीट हमको मेरिट में रखना चाहिए कि 150 सीट जो मेरिट में बच्चे आते हैं उनको रखना चाहिए, और 150 सीट गवर्नमेंट अगर पेमेंट सीट का काम शुरू करती है कि भाई हम उसके लिए जो नॉर्मल फीस जो होती है जो दूसरे कॉलेजेस में होती है, प्राइवेट कॉलेज में होती है, उसमें हम 150 सीट देंगे तो उसमें करोड़ों रुपए हर साल गवर्नमेंट को आएगा, और उसके अंदर डॉक्टर्स भी आ जाएंगे और मुंबई महानगर पालिका को और स्टेट गवर्नमेंट को उसका पैसा भी मिलेगा, जिससे उस हॉस्पिटल में वो इलाज कर पाएंगे। चलो अभी सवाल जवाब करो, प्रश्न पूछो। प्रश्न ही नहीं, चर्चा में प्रश्न का होता है अध्यक्ष महोदय। प्रश्न में कोई सवाल जवाब होता ही नहीं, मैं चर्चा रख देता हूँ, मंत्री महोदय एक साथ में उसका उत्तर दे देंगे। अध्यक्ष महोदय, एक अर्धा तास चर्चा का मतलब ही होता है कि हम चर्चा का पूरा मसौदा मंत्री महोदय के सामने रख देते हैं और मंत्री महोदय उसका एक साथ में उत्तर देते हैं। अध्यक्ष महोदय, हमने कोविड में देखा कि कोविड के अंदर हमको बेड की बड़ी कमतरता महसूस हुई। आज इतना बड़ा कोविड के अंदर स्कैम क्यों हो गया कि अगर कोई छोटे वक्त में कोई बहुत बड़ा पैसा खर्च करना जाता है तो उसमें स्कैम की संभावना हो जाती है। अध्यक्ष महोदय, मुंबई के अंदर मंत्री महोदय जी 2 हॉस्पिटल, मुंबई पोर्ट की ईस्टर्न एक्सप्रेस, ईस्टर्न फ्री में बहुत बड़ी लैंड पड़ी हुई है, उसका रीडेवलपमेंट आज नहीं तो कल नहीं तो 2 साल 5 साल बाद होने वाला है। अध्यक्ष महोदय, स्टेट और सेंटर अगर मिलकर एक 2,500 हजार के 2 हॉस्पिटल, एक मुंबई में सिटी में मुंबई पोर्ट ट्रस्ट की लैंड के ऊपर, और एक जो है सबब के अंदर, आशीष शेलार जी आगे वो मेरी बात को समर्थन करेंगे कि 2 बड़े हॉस्पिटल, एक मुंबई सिटी में और एक मुंबई सबब में 2,500 हजार बेड के अगर हम बना देते हैं तो उसके लिए आने वाले दिनों में कुछ ऐसा नेचुरल कैलामिटीज आती है, कोई महामारी आती है, कोई पेंडेमिक आता है, तो मुंबई को और मुंबई के आजू बाजू के लोगों को बड़ी सुविधा मिलेगी। BPT के लैंड के लिए बात करके हमको इसके अंदर ये चीज करना चाहिए। अध्यक्ष महोदय, अगर हम टेक्नोलॉजी की बात करते हैं, आज मुंबई में नायर हॉस्पिटल में HMI को शुरू किया गया है कि कोई कागज नहीं, सब चीज कंप्यूटर पे होगा। मंत्री महोदय जी, डेटा ऑपरेटर है नहीं, डॉक्टर जहां 3 मिनट 5 मिनट में एक पेशेंट को दिखता था, अब डॉक्टर को सब कंप्यूटर के अंदर फीडिंग करना पड़ता है, और तो उसको लग जाता है 15-20 मिनट। तो जहां वो 100 पेशेंट देखता था अब वो 25 पेशेंट देखता है। तो अगर हम टेक्नोलॉजी का इम्प्लीमेंटेशन करते हैं तो हमको वहां पे टेक्नोलॉजी को यूज करने वाले, टेक्नोलॉजी को चलाने वाले, टेक्नोलॉजी सेवा जो होते हैं वो देना चाहिए। या तो हम उसके अंदर स्पीच टेक्नोलॉजी लाए कि डॉक्टर कहता जाए, कंप्यूटर रिकॉर्ड करता जाए और वो हो जाए, तो ये क्या बहुत जरूरी है। अध्यक्ष महोदय, एक चीज आज पूरे वर्ल्ड में जो बहुत फैली है वो ये है कि ऑल्टरनेट मेडिसिन, लोग एलोपैथी मेडिसिन के अलावा आज गवर्नमेंट ऑफ इंडिया, गवर्नमेंट ऑफ महाराष्ट्र और पूरा वर्ल्ड, आज पूरे वर्ल्ड के अंदर ऑल्टरनेट मेडिसिन की और बात हो रही है। आयुर्वेदिक है, होम्योपैथिक है, तो अध्यक्ष महोदय इन हॉस्पिटलों में आयुर्वेदिक और होम्योपैथिक मेडिसिन भी है, वो भी OPDs और जो है उसको शुरू करना चाहिए, ताकि जो लोग कन्वेंशनल मेडिसिन पे जाना चाहते हैं, अल्टरनेट मेडिसिन पे जाना चाहते हैं, जो आयुर्वेद में जाना चाहते हैं, जो यूनानी में जाना चाहते हैं, जो होम्योपैथिक में जाना चाहते हैं, उनको भी वहां पे ट्रीटमेंट मिल जाए। अध्यक्ष महोदय, आखिरी मुद्दा जो बहुत इंपॉर्टेंट मुद्दा है, इसके साथ साथ जो प्राइवेट हॉस्पिटल पे हमारा नियंत्रण दिन पे दिन कम होते जा रहा है, जो चैरिटेबल हॉस्पिटल है, आज मुंबई के अंदर बड़े बड़े हॉस्पिटल है। अध्यक्ष महोदय, मैं कोई 10 हॉस्पिटल के नाम लेकर के उनको पिन पॉइंट नहीं करना चाहता हूं, मगर बहुत बड़े बड़े हॉस्पिटल है जिसको गवर्नमेंट ने, मुंबई महानगर पालिका ने बहुत सहूलतों के साथ उस हॉस्पिटल को बनाया। आज चैरिटेबल के नाम पे अध्यक्ष महोदय वहां पे शून्य है, वहां पे शून्य है। आज प्राइवेट हॉस्पिटल के अंदर एक पेशेंट अगर चला जाता है, 3 दिन वहां पे रुक जाता है, तो कम से कम 4-5 लाख रुपए का उसका बिल बनता है।
आज गवर्नमेंट हॉस्पिटल के अंदर जगह न होने के कारण, गवर्नमेंट हॉस्पिटल में कुछ प्रॉब्लम्स होने के कारण अगर कोई आदमी प्राइवेट हॉस्पिटल में जाता है तो उस प्राइवेट हॉस्पिटल में चैरिटेबल बेड्स का कोई पूछताछ नहीं है, कोई उसका, जैसे हमारे एक आशीष भाई और मैं जब कॉर्पोरेशन में थे तो गोपाल शेट्टी भी हमारे साथ में थे, तो अक्सर पूछते थे कि मुंबई का वाली कौन। तो इन हॉस्पिटल का वाली है कौन? एक चैरिटेबल हॉस्पिटल जो है, जिसको हमसे मतलब है कि स्टेट गवर्नमेंट ने, कॉर्पोरेशन ने सहूलतें दी है, सहूलतें दर पर लैंड दिया है उनको, उस वक्त की एक्साइज ड्यूटी माफ की है उनको, बहुत सारे कंस्ट्रक्शन के लिए कंसेशन दिए। तो अध्यक्ष महोदय, इस पे नियंत्रण लाना जरूरी है कि कोई भी कितना भी बड़ा हॉस्पिटल हो, कितने भी बड़े आदमी का हॉस्पिटल क्यों ना हो, अध्यक्ष महोदय उन हॉस्पिटल को हमको अपने नियंत्रण में रखना चाहिए, उनकी फीस रेगुलेट करना चाहिए, उनके ऊपर नजर रखना चाहिए, और जो चैरिटेबल बेड है उन चैरिटेबल बेड पे चैरिटेबल पेशेंट का ट्रीटमेंट होना चाहिए, और ज्यादा से ज्यादा गरीब लोगों को, जरूरतमंद लोगों को जो मुंबई से आते हैं, मुंबई के बाहर से आते हैं, उनको वहां पे उन प्राइवेट चैरिटेबल हॉस्पिटल में भी इलाज होना चाहिए। उसके लिए गवर्नमेंट को बड़े कदम उठाने पड़ेंगे। अध्यक्ष महोदय, हमारे जो अध्यक्ष है इन्होंने एक मीटिंग भी बुलाई थी, चैरिटी कमिश्नर को भी बुलाया था, उनसे बातचीत भी हुई थी, मगर कोई उसका रास्ता सामने नहीं आया है। मेरा एकदम स्पष्ट कहना है मंत्री महोदय जी कि कोई भी हॉस्पिटल कितना भी बड़ा क्यों न हो, कौन से भी फर्स्ट क्लास हो, सेकंड क्लास हो, नॉर्मल इकोनॉमी क्लास हो, उसके रेट तय होना चाहिए, उसके ऑपरेशन थिएटर के रेट तय होना चाहिए, उसके एनेस्थेसिया के रेट तय होना चाहिए। जिसकी मर्जी में जो रेट आता है वो हॉस्पिटल वो रेट लगा रहा है, और गरीब आदमी अपने घर के जेवर बेच के अपने, खत्म करो, मैं वाइंड अप कर रहा हूँ अध्यक्ष महोदय, मैं समझ गया आपका इशारा, मैं समझ गया। तो हम उसको, गरीब जरूरतमंद आदमी को अगर वो प्राइवेट हॉस्पिटल में जाता है तो उसको सही दामों में उसका ट्रीटमेंट होना चाहिए। मैंने बहुत सारे मुद्दे आपके सामने रखा है, मुझको पूरा यकीन और भरोसा है कि गवर्नमेंट खुद इस पे, जो गवर्नमेंट के अंडर में आता है उसके ऊपर खुद निर्णय लेगी, और जो मुंबई महानगर पालिका के अंदर आता है, जो मुंबई महानगर पालिका को करना चाहिए, उसके लिए मंत्री महोदय अर्जेंट मीटिंग बुलाकर इसका फैसला करेंगे। अध्यक्ष महोदय, काफी देर तक आपने मुझको बोलने को दिया, मुंबई के आसपास के लोगों के लिए, महाराष्ट्र के लोगों के लिए, देश के जो बीमार लोग हैं उनके लिए बोलने के लिए मैं आपका धन्यवाद देता हूँ। जय हिंद, जय भारत। माननीय मंत्री महोदय, तुम्ही बोला। अध्यक्ष महोदय, मी अतिशय थोडक्यामध्ये पण 4 मुद्दे मांडणार आहे. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अमीन पटेल साहेबांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी या विषयाला चर्चा या ठिकाणी दिली, आणि माननीय मंत्री महोदय नेहमीप्रमाणे सकारात्मक असल्यामुळे त्याला आवश्यक ते उत्तर तातडीने देतील याचा मला पूर्ण भरोसा आहे. अध्यक्ष महोदय, मुंबई शहर राज्याची राजधानी आहे, देशाची आर्थिक राजधानी आहे, आणि या परिप्रेक्ष्यातून मुंबई आणि मुंबईतल्या रुग्णांची आणि मुंबईत येणाऱ्या रुग्णांची, मुंबईत केवळ 1,80,00,000 लोकसंख्येतील लोकांना असलेल्या सुविधा एवढा पुरता विचार करून चालणार नाही. मुंबई महाराष्ट्राची राजधानी आहे, आणि त्यामुळे महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातला सुद्धा आपला माणूस हा मुंबईत त्या ठिकाणी रुग्ण म्हणून दुर्दैवाने त्याला यायला लागतं, चांगल्या ट्रीटमेंट मिळण्यासाठी तो येतो, आणि तेच आपण बघितलं तर देशातील सुद्धा येतो. आणि म्हणून मुंबईमध्ये विशेषतः 4 वेगवेगळ्या प्रकारच्या रुग्णालयांची स्थिती आहे. प्रमुखतः एक मुंबई महानगरपालिकेचे स्वतःची रुग्णालय, 2 राज्य सरकारची रुग्णालय, 3 त्या ठिकाणी केंद्र सरकार आणि केंद्र सरकारच्या असलेल्या विविध PSU किंवा संस्था यांची रुग्णालय, आणि 4था आपण त्या ठिकाणी धर्मादाय आयुक्ताच्या अंतर्गत असलेल्या नोंदणीकृत रुग्णालयांची स्थिती आहे. अध्यक्ष महोदय, रुग्णालयांच्या खालोखार असलेले नर्सिंग होम्स असतील, अन्य त्या ठिकाणी गोष्टी, प्रायव्हेट हॉस्पिटल असतील, मी 5व्या प्रायव्हेट हॉस्पिटल हा 5वा प्रकार आहे. आणि मग या खाजगी रुग्णालयांपासून ते महापालिका रुग्णालयांपर्यंत या 5 वेगवेगळ्या व्हर्टिकल्स मध्ये येणाऱ्या रुग्णालयांच्या बाबतीत आणि देशातून, राज्यातून आणि मुंबईत असणाऱ्या रुग्णांच्या आवश्यकतेच्या बाबतीत कुठलाही ताळमेळ असलेला कुठलाही पेपर नाही. आणि त्यामुळे माझी पहिल्यांदा विनंती राहील, आता जमाना डेटा कलेक्शनचा आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आहे. शहरात रुग्ण म्हणून येणारी लोक किती राज्यातून, देशातून, शहरामध्ये आवश्यकता असलेली लोक किती परदेशातून येणारी लोक आहेत, आणि मग या सगळ्याचा लेखाजोखा बघितल्यावर एवढ्या रुग्णांसाठी या 5 वेगवेगळ्या खांबांमध्ये बनलेल्या रुग्णालयांची आवश्यकता ते पूर्ण करू शकतात का, याच्यावर सगळ्यात पहिला तर श्वेतपत्रिका राज्य सरकारने काढण्यासाठी
एक समिती घोषित करावी, माझी पहिली मागणी आहे. माननीय मंत्री महोदयांनी ती मान्य करावी अशी माझी विनंती आहे. अध्यक्ष महोदय, जे महत्वाचे विषय डोळ्यासमोर येतात ते म्हणजे चॅरिटेबल या अंतर्गत धर्मादाय आयुक्त अंतर्गत असलेल्या रुग्णालयांच्या बाबतीमध्ये त्यांना दिलेल्या जागा, त्यांना दिलेला पाणी, वीज, सर्व सोयी यातल्या सूट आणि त्या सुटीच्या बदलामध्ये जागेपासून पाण्यापर्यंत विजेपर्यंत दिलेल्या सुटीच्या बदलामध्ये रुग्णांना त्यांना द्यायची सेवा, हे अटी शर्ती अंतर्गत आहे. या चॅरिटेबल इन्स्टिट्यूटच्या अटी शर्ती आणि त्या पद्धतीने दिलेल्या सेवा सुविधा यातलं अंतर कमी करण्याची गरज आहे. आणि म्हणून दुसरी माझी मागणी आहे की चॅरिटेबल इन्स्टिट्यूट धर्मादाय आयुक्ताखाली असलेल्या रजिस्टर्ड संस्थांच्या रुग्णालयांच्या अटी शर्तीचा बाबतीत रिव्ह्यू करण्यात यावा, फेर तपासणी करण्यात यावी. याचा अर्थ ते बंद करा असं मी म्हणत नाही, कारण त्या शहराची आवश्यकता आहे. पण त्या कंडिशन्स, त्या अटी शर्ती जर पाळल्या गेल्या नसतील तर न पाळणाऱ्यावर कारवाई अजून स्ट्रिंजंट काय करता येईल. नाहीतर अमीन पटेल साहेब, लीलावतीमध्ये ओपीडी आमच्या बांद्रा रेक्लेमेशनच्या लोकांना फ्री आहे, पण ती ओपीडी कुठे आहे त्यासाठी सॅटेलाइट लावायला लागेल, कळतच नाही कुठे आहे. आणि आज जायचं असेल तर कोणतरी रॉबिनहूड आणायला लागेल की रस्ता कुठून आहे. आणि म्हणून याच्या अटी शर्तींच्या बाबतीत फेर तपासणी हा दुसरा मुद्दा आहे. अध्यक्ष महोदय, तिसरा मुद्दा, बीएमसी हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये खूप मोठं बजेट आहे. 4,000 कोटी रुपये वर्षाला आम्ही खर्च करतो अध्यक्ष महोदय. जवळजवळ 5 वर्षामध्ये 20,000 कोटी रुपये खर्च करतो. मुंबईची लोकसंख्या 1,80,00,000 सर्वसाधारण, त्यातली 50% लोक मुंबई महापालिकेच्या इस्पितळात जातात. आणि हा रेशो जर बघितला तर 90 लाख लोक जातात, त्यात एका वेळेला आजारी पडणारी 50% असतील. म्हणजे 45 लोकांना सुविधा द्यायला माननीय मंत्री महोदय 20,000 कोटी रुपये 5 वर्षात खर्च आहे. 45 लाख लोक, 20,000 कोटी रुपये खर्च. महानगरपालिकेचा ताळेबंदच नाहीये. आणि त्यामुळे माझा अध्यक्ष महोदय थेट आरोप आहे, आरोग्य खात्याच्या अंतर्गत मुंबई महानगरपालिकेमध्ये खूप मोठा भ्रष्टाचार आहे. आणि म्हणून मुंबईकरांच्या खिशातून जाणारा कर, मुंबईकरांना मिळणारी सुविधा आणि त्या ठिकाणी खर्च होणारा अर्थसंकल्पीय बजेट याचा ताळमेळ नाही. याच्यामध्ये खूप मोठं लिकेज आहे, यामध्ये खूप भ्रष्टाचार आहे. औषधं मिळत नाही अध्यक्ष महोदय. मुंबई महानगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये प्रिस्क्रिप्शन देऊन लोक बाहेर जातात औषध घ्यायला, एक्सरे काढायला बाहेर जातात. सोनोग्राफीचं मशीन चालत नाही. मी सगळं मांडत नाही, वेळ कमी आहे. आणि म्हणून अध्यक्ष महोदय, मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाअंतर्गत खर्च होणाऱ्या 20 कोटी या बदल्यात मिळणाऱ्या सेवा सुविधा यांची चौकशी लावावी, माझी तिसरी विनंती आहे या चर्चेच्या माध्यमातून. कारण हे आवश्यक आहे. पहिली श्वेतपत्रिका या 5 पद्धतीच्या हॉस्पिटल्सना आणि मिळणाऱ्या सुविधांना. दुसरं, धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत असणाऱ्या इस्पितळांसाठीच्या अटी शर्तीची फेर तपासणी. आणि मुंबई महानगरपालिकेत 20,000 कोटी रुपये खर्च करून 5 वर्षामध्ये सेवा सुविधांच्यात असलेला भ्रष्टाचार याची चौकशी, हा त्याचप्रमाणे तिसरा मुद्दा. अध्यक्ष महोदय, चौथा मुद्दा आहे तो प्रायव्हेट हॉस्पिटल्स मध्ये निघणारी बिलं, ज्याचा उल्लेख अमीन पटेल साहेबांनी केला. प्रत्यक्ष जे इंजेक्शन, प्रत्यक्ष जे निडल्स, प्रत्यक्ष जे मेडिसिन त्या रुग्णाला दिलं जातं, भले खाजगी रुग्णालयात असो, MRP प्राइस काय आणि प्रत्यक्षात दिलं काय जात आहे, ही पिळवणूक आहे. आणि त्यामुळे खाजगी इस्पितळामध्ये तो एकदा आत गेला की तो बिल बाहेर येतं तेव्हाच लक्षात येतं की तो एनएससीचा पण खर्च 5,000 रुपये देत असेल. आणि म्हणून खाजगी इस्पितळामध्ये दिला जाणारा दवा, दारू आणि सेवा सुविधा उपयोगिता याचा दर, या दर पत्रिकेबाबतीत राज्य सरकारने एक भूमिका त्या ठिकाणी जनतेच्या माहितीसाठी सर्वंकष जाहीर केली पाहिजे, ही माझी त्या ठिकाणी अध्यक्ष महोदय चौथी मागणी आहे. आणि शेवटची मागणी अध्यक्ष महोदय, आज मुंबईमध्ये विशेषतः कॅन्सर आणि स्पेशलाइज जी हॉस्पिटल्स आहेत त्या ठिकाणी देशातून राज्यातून जे रुग्ण येतात त्यांच्याबरोबर त्यांचे नातेवाईक येतात. आणि त्या नातेवाईकांना, शेवटचा मुद्दा माझा, की त्या नातेवाईकांना राहण्याची सोय नाही, मुंबईत राहणं परवडत नाही. हे धन्यवाद देतो आम्ही माननीय नितीन गडकरीजींचं की त्यांनी या ठिकाणी टाटा कॅन्सरच्या जवळ बीपीटीचे ते मंत्री असताना त्यांनी 2 बिल्डिंग दिल्या.
त्या ठिकाणी अतिशय स्वस्त दरामध्ये लोकांना राहायची जागा मिळते. पण आता वेळ आली राज्य सरकारने सुद्धा देशातून आणि राज्यातून आणि मुंबईत राहणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याच्या सोयीसाठी काही रूम्स बांधणं, काही बिल्डिंग्स बांधणं हे आवश्यक आहे. त्या बाबतीत सरकारने विचार करावा. हे 5 मुद्दे माझे आहेत आणि त्याचा उत्तर माननीय मंत्री महोदयांनी द्यावं. एक मिनिट मंत्री महोदय, मनीषा थोडक्यात थोडं सांगा म्हणजे आपलं पुन्हा पुढच्या लक्ष येऊ. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अमित पटेल साहेब यांनी आज जी अर्धा तास चर्चा लावलेली आहे ती अतिशय मुंबईकरांसाठी अतिशय महत्वाची आहे. अध्यक्ष महोदय, आज मुंबईमध्ये स्लम, खास करून मी माझ्या मतदारसंघापुरती प्रथम बोलते की आर्स नॉर्थ वॉर्ड मध्ये माझ्या मतदारसंघात 51% स्लम आहे. आणि अध्यक्ष महोदय, 15,000 स्लमच्या लोकवस्तीला एक प्राथमिक आरोग्य केंद्र असायला पाहिजे. मी राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्रजी यांचं मनपूर्वक अभिनंदन करते की ह्यांनी सरकार आल्यानंतर मुंबईकरांना हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना चालू केला. पण अध्यक्ष महोदय, ज्या मुंबईमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राची आवश्यकता आहे 834, त्या मुंबईमध्ये आता 190 आहेत. ती प्राथमिक आरोग्य केंद्र जर वाढवली तर अध्यक्ष महोदय, आमचा जो गरीब स्लम मध्ये राहणारा माणूस आहे ह्याला त्या प्राथमिक केंद्रामध्ये जर त्याला उपाय मिळाले तर तो मुंबईला, उपनगरातला माणूस मुंबईमध्ये धावणार नाही. आज अध्यक्ष महोदय, आमच्याकडे एक भगवती हॉस्पिटल आहे मुंबई महानगरपालिकेचं, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शताब्दी हॉस्पिटल आहे. पण अध्यक्ष महोदय, ज्या ठिकाणी आमच्या इकडे भन्साळी हॉस्पिटल हे मुंबई महानगरपालिकेचं मॅटर्निटी हॉस्पिटल होतं, स्टेशन पासून 1 मिनिटावर, अध्यक्ष महोदय, गेले 3 वर्ष डिमॉलिश करून ठेवलंय. आणि आता तुम्हाला तिकडे काय दिसेल तर पे अँड पार्क. ज्या मुंबई महानगरपालिकेचं 50,000 करोड पेक्षा जास्त ज्यांचं बजेट आहे त्या मुंबई महानगरपालिकेमध्ये भन्साळी हॉस्पिटलमध्ये पे अँड पार्क करायचा. अध्यक्ष महोदय, आमच्या भगिनींना तिकडे डिलिव्हरी करायची तर कुठे जायचं? आमच्या भगिनीने धाव घ्यायची शताब्दीला. शताब्दी ऑलरेडी तिकडे ओव्हरफ्लो आहे. शताब्दी मधनं सांगतात इथे होणार नाही, तुम्ही केमला घेऊन जा, तुम्ही नायरला घेऊन जा. अध्यक्ष महोदय, जर तिची प्रीमॅच्युअर बेबी झाली तर तिकडे आपल्याला वॉर्मर मिळत नाही. मग मूल वाचवायचं म्हणून माझा झोपडपट्टीमध्ये राहणारा माणूस 8 ते 10,000 रुपये पर डे प्रायव्हेट मध्ये ठेवावं लागतं, कारण वॉर्मर्स मिळत नाहीये. अध्यक्ष महोदय, असं असताना मी सन्माननीय मंत्री महोदयांना विनंती करते की आपण आपल्या दवाखान्याची वाढवायला पाहिजे. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, आमच्या उपनगरामध्ये जर उपनगरामधून मला सकाळी जर मुंबईला यायचं असेल तर आम्हाला सकाळच्या ट्रेन मध्ये सर्वसाधारण गरीब माणूस चढू शकत नाहीये. मला सकाळी 9 वाजता आज मला यायचं होतं, मी 7 वाजता घर सोडलेलं आहे. ह्या ट्रॅफिकच्या ह्याच्यामध्ये आमच्या उपनगरामध्ये हॉस्पिटलची सुविधा नाहीये. अध्यक्ष महोदय, सन्माननीय मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की एम्सच्या धर्तीवरती मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. आज नागपूरला एम्स झालं, माझ्या मुंबईमध्ये मला एम्सच्या धर्तीवरती हॉस्पिटल पाहिजे. मंत्री महोदयांना विनंती आहे, केंद्रामध्ये सुद्धा आपलं राज्य आहे, राज्यात आपण आहोत, मुंबई महानगरपालिकेच्या एरियामध्ये खास करून माझ्या मतदारसंघामध्ये साहेब महत्वाचा विषय जीवना, आम्ही जगलोच नाही तर आम्ही पुढे काय बोलणार? अध्यक्ष महोदय, माझ्या मतदारसंघामध्ये आघाडीचं सरकार आलं, मंत्री झाले, 3ऱ्या दिवशी आमच्या इकडे असलेल्या नवागाव इथला भूखंड
जो मालकाने 2.5 करोडला घेतला होता त्याचे 346 करोडला तो विकत घेतला. माझी मुंबई महानगरपालिकाला आणि मंत्री महोदयांना विनंती आहे की त्याची जी चौकशी करायची असेल ती करा, पण त्या तिकडे जो नवा गावचा दहिसरचा जो प्लॉट हॉस्पिटलसाठी रिझर्व आहे त्या प्लॉट मध्ये मला एम्सच्या धर्तीवरचं हॉस्पिटल पाहिजे. मुंबई महानगरपालिका आरोग्य खात्यासाठी इतका खर्च करत आहे. मुंबईने त्या ठिकाणी मुंबई महानगरपालिकेने सरकारने लक्ष घालून त्या तिकडे हॉस्पिटलसाठी नियोजन करावं लागेल. अध्यक्ष महोदय, त्याचप्रमाणे मुंबई महानगरपालिकेची जी आरक्षणाची हॉस्पिटल्स होती ते अनेक संस्थांना चालवायला दिलेले आहेत. उदाहरणार्थ माझ्या मतदारसंघामध्ये एपेक्स हॉस्पिटल जे मॅटर्निटीसाठी रिझर्वेशन होतं, एपेक्स हॉस्पिटल चालवायला दिलं त्यांना मुंबई महानगरपालिकाने. आज अध्यक्ष महोदय तिकडे कोणते होत आहेत? तिकडे डायलिसिस होत आहे, तिकडे हार्टचे ऑपरेशन होत आहेत, स्टोनचे ऑपरेशन होत आहेत. मग तिकडे जे रिझर्वेशन मॅटर्निटी हॉस्पिटल म्हणून आहेत, माझ्या स्लम मधल्या भगिनींना ते पूर्ण मॅटर्निटी हॉस्पिटल व्हावं अशी मी मंत्री महोदयांना विनंती करते. अध्यक्ष महोदय, 2-3 ज्या आपल्याला मुंबईमध्ये सुधारणा करायला पाहिजे महानगरपालिकेच्या, तेवढ्या मी सूचना आपणास देत आहे. अध्यक्ष महोदय, कर्मचाऱ्यांची जी रिक्त पदं आहेत ती भरण्यासाठी खास करून वैद्यकीय, पॅरामेडिकल आणि परिचारिका संवर्गातील जी रिक्त पदे आहेत ती भरण्यासाठी मुंबई महानगरपालिकेचा आरोग्य विभाग काय करणार आहे आणि ते लवकरात लवकर करावं अशी मी विनंती करत आहे. अध्यक्ष महोदय, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे लघुकालीन आणि दीर्घकालीन नियोजन काय आहे, ज्यामध्ये झोपडपट्ट्यांमध्ये पुरेशा पायाभूत सुविधा निर्माण करता येतील. त्याचबरोबर अध्यक्ष महोदय, मी तुम्हाला एवढीच विनंती करते की ज्या हॉस्पिटल मुंबईमध्ये आहेत त्यामध्ये आपण जे संजय गांधी निराधार योजनेला 5 लाख रुपये, आता महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये आपण 5 लाख रुपयापर्यंत मर्यादा केलेली आहे. परंतु ही मर्यादा केलेली आहे, आमचे पेशंट हे मुंबईला मोठ्या हॉस्पिटल पर्यंत पोहोचू शकत नाहीये. तर मी मंत्री महोदयांना विनंती करते, जिकडे 60 बेड असतील, जिकडे चांगली सुविधा देत असतील अशा हॉस्पिटलला जर आपण महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये केलं, त्यांना त्याची मान्यता दिली, तर हा जो गरीब पेशंट आहे हा तिकडच्या तिकडे आपली ट्रीटमेंट घेऊ शकेल. आणि खास करून आज मंत्री महोदय, जे कॅन्सरचं महिलांमध्ये होणारं ब्रेस्ट कॅन्सर आणि युट्रस कॅन्सर हा झाल्यानंतर केमो आणि रेडिएशन साठी टाटामध्ये 5-5 महिन्याची वाट बघावी लागते. तोपर्यंत तो माणूस टाटा करून वरती जातो. म्हणून मी आपणास विनंती करते की जी छोटी हॉस्पिटल आहेत त्या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले आरोग्यदायी योजना त्यांना द्यावी, जेणेकरून केमो आणि रेडिएशन तिकडे त्यांना मिळू शकते. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद. चला, माननीय मंत्री महोदय. अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य अमीन पटेल साहेबांनी अतिशय मुंबईच्या आणि महाराष्ट्राच्याच आरोग्याच्या दृष्टीने महत्वाची अशी अर्ध्या तासाची चर्चा या ठिकाणी लावली आणि त्याच्यावर त्यांनी त्यांचे विचार देखील मांडले. आशिषजी शेलार असतील किंवा अन्य सर्व सदस्य असतील, यांनी देखील या चर्चेमधनं आपल्या सूचना, आपलं म्हणणं या ठिकाणी मांडलेलं आहे. आणि अमीनजी, आशिषजीने एक जी महत्वाची गोष्ट सांगितली ती माझ्या दृष्टीने महत्वाची आहे की ही मुंबईची महानगरपालिकेची जी हॉस्पिटल्स आहेत, कारण मी ग्रामीण भागातनं निवडून येतो, जसं मुंबईकरांनाही महत्वाची आहेत तशी ग्रामीण भागातल्या जनतेला देखील महत्वाची आहे. त्याच्यातलं साधं उदाहरण मी देतो, KEMचं हे जे हॉस्पिटल आहे हे ग्रामीण भागासाठी, महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागासाठी 7 स्टार हॉस्पिटल आहे. आणि या हॉस्पिटलवर असलेला विश्वास जो ग्रामीण भागातला आहे महाराष्ट्रातल्या जनतेचा आणि मुंबईकरांचा, हा तसाच ठेवणं ही महाराष्ट्र शासनाची फार मोठी जबाबदारी आहे. आणि म्हणून मगाशी आपण जे मुद्दे मांडलेत त्याच्यामध्ये आपल्याकडे असलेल्या रुग्णालयाची संख्या आपल्याला माहिती आहे, जवळजवळ 1574 रुग्णालय आपल्याकडे आहेत. त्याच्यामध्ये खाजगी 1517 आहेत, 57 शासकीय आहेत. त्यांची फायर ऑडिट देखील झालेली आहेत. काही फायर ऑडिट जिथे झालेली नाहीत
तिथं त्यांच्या त्रुटी काढून त्यांना नोटिसेस देखील दिलेल्या आहेत. ते सगळी आकडेवारी माझ्याकडे आहे, ती आपल्याला देखील आणि आशिषजींना देखील माहिती आहे. माझ्या दृष्टीनं महत्वाचा मुद्दा आहे की या सगळ्या सुविधांवर महानगरपालिका पैसे खर्च करते आणि या सुविधा आपल्याला मिळत नाहीत. त्याचा उल्लेख आपण देखील केला, आशिषजीने देखील केला की या रुग्णालयामध्ये रुग्ण गेल्यानंतर त्याला चिठ्ठी दिली जाते आणि बाहेरच्या मेडिकल स्टोअरमधून औषधं घेतली जातात. ही फार मोठी दुर्दैवी बाब आहे. आणि म्हणून आशिषजी आणि आपण दोघांनी जी महत्वाची गोष्ट या ठिकाणी मांडली की याच्यामध्ये जो खर्च झालाय 20,000 कोटी खर्च झाला असेल, 25,000 कोटी झाला असेल, 2,000 कोटी झाला असेल, याच्यातनं नक्की किती औषध खरेदी झाली, याच्यात नक्की काय आरोग्याच्या सुविधा प्राप्त झाल्या, याची देखील मला असं वाटतं की सविस्तर चौकशी करणं गरजेचं आहे. आणि या चौकशीनंतर जे काही पुढे येईल त्याच्यावर कार्यवाही करायला शासन म्हणून आम्ही कटिबद्ध आहोत. कारण शेवटी हे काय फक्त एकटं तुमच्याचं किंवा आशिषजींचं किंवा बाकीच्या सदस्यांचं काम नाही. कारण आरोग्याच्या सुविधा उपलब्ध करून देणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण फायर ऑडिटचा प्रश्न या ठिकाणी मांडलात. प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सिटी स्कॅन असेल किंवा अन्य काही बाबी असतील तिथं जाणीवपूर्वक पाठवलं जातंय हे आपण या ठिकाणी सांगितलं आणि तोच मुद्दा आशिषजी आपण मांडला. त्याची खरोखरच सविस्तर चर्चा आपण जी केली त्याची चौकशी होणं गरजेचं आहे आणि उच्चस्तरीय चौकशी याची केली जाईल या संदर्भात मी आपल्याला आश्वस्त करतो. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की आपल्याला माहिती आहे मी ज्या विभागाचा मंत्री म्हणून काम करतो त्या विभागावर देखील काही आक्षेप घेतलेले होते. त्याची श्वेतपत्रिका काल मी व्हाईट पेपर दोन्ही सभागृहामध्ये ठेवला. तर मला असं वाटतं की आरोग्याच्या बाबतीमध्ये नक्की मुंबईमध्ये काय चाललंय या 5 रुग्णालयांमध्ये म्हणजे नायर असेल, सायन असेल, केईएम असेल, तर हे देखील सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला कळणं गरजेचं आहे. आणि म्हणून आपण जी मागणी केली आशिषजी आपण जी प्रामुख्यानं मागणी केली की याचा व्हाईट पेपर काढलाच गेला पाहिजे. आणि मला तर असं वाटतं की दरवर्षी या संपूर्ण रुग्णालयामध्ये काय झालंय याची माहिती फक्त सभागृहाला नाही जनतेला मिळणं गरजेचं आहे. कारण शेवटी जनतेच्या पैशावर ही सगळी हॉस्पिटल्स चाललेली आहेत आणि जर आपण गरीब लोकांना त्याच्यातनं न्याय देऊ शकलो नाही, कारण आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हणतो, ग्रामीण रुग्णालय म्हणतो, ही जी काही महानगरपालिकेची सगळी हॉस्पिटल्स आहेत ही मला असं वाटतं की सर्वसामान्य लोकांसाठी असलेली हॉस्पिटल्स आहेत. आणि म्हणून या हॉस्पिटलमध्ये चांगली ट्रीटमेंट मिळालीच पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आपण देखील खासगी हॉस्पिटलच्या बाबतीमध्ये या ठिकाणी आपले विचार मांडलेत, आशिषजी आपण देखील मांडलेत. या धर्मादायच्या ट्रस्ट मार्फत जी हॉस्पिटल चालवली जातात ह्याला एक नियमावली केलेली आहे. आर्थिक दुर्बल घटकांसाठी किती बेड शिल्लक ठेवले पाहिजेत, गरीब लोकांसाठी किती ठेवले पाहिजेत, तर याची अंमलबजावणी होते की नाही याचा देखील ड्राईव्ह घेतला जाईल. आणि याच्यासाठी नक्की अजून चांगलं काय करता येईल. कारण काही हॉस्पिटल्स जी आहेत ही अतिशय चांगल्या पद्धतीने ट्रीटमेंट देतात हे आपल्याला मान्य करावं लागेल धर्मादायची. परंतु 100 पैकी 2 हॉस्पिटलनी जर वेगळ्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न केला तर ती धर्मादायच्या 98 हॉस्पिटलला बदनाम करतात. ही देखील महत्वाची भूमिका आहे. आणि म्हणून अशी हॉस्पिटल शोधून काढण्यासाठी देखील आपण अतिशय चांगल्या पद्धतीची यंत्रणा या ठिकाणी उभी करू. अजून जो महत्वाचा एक मुद्दा आशिषजींनी या ठिकाणी मांडला तो म्हणजे मुंबईत असलेल्या रुग्णांना कधी नातेवाईकांना कुठं ठेवायचा हा प्रश्न उद्भवत नाही. परंतु माझ्या रत्नागिरी सारख्या, सिंधुदुर्ग सारख्या किंवा नागपूरच्या भागातनं जी लोक इथे येतात, रुग्ण येतात, त्यांना खरोखरच राहण्याची व्यवस्था नाही. आणि याचा देखील सकारात्मक विचार हा महानगरपालिकेनं असेल, शासनानं असेल, आरोग्य विभागानं असेल, सिडकोनं असेल, म्हाडानं असेल, कुणीतरी करणं गरजेचं आहे. आणि त्यांच्यासाठी चांगल्या पद्धतीची राहण्याची सोय करण्याच्या संदर्भामध्ये देखील सरकार नक्की विचार करेल. हा देखील या चर्चेच्या माध्यमातून मी शब्द देतो. अजून एक मुद्दा आपण अमीनभाई मांडलात की जी औषधं तुमच्या खाजगी रुग्णालयामध्ये आहेत त्यांचे रेट जे आहेत, त्यांचे दर जे आहेत हे नक्की किती आहेत, याच्यामध्ये काही जर तफावत असेल तर ते देखील तपासण्याची गरज आहे. आणि ते देखील तपासण्याच्या सूचना या नक्की संबंधित यंत्रणेला दिले जातील. अमीनभाई अजून अनेक तुम्ही मुद्दे या ठिकाणी मांडले आणि आपण शेवटी जी मागणी केली ती देखील माझ्या दृष्टीने महत्वाची आहे की अधिवेशन संपल्यानंतर पुढच्या 15 दिवसाच्या आत आपण असाल, आशिषजी असतील, स्वतः म्युन्सिपल कमिशनर हे असले पाहिजेत, अशी व्यवस्था करून एक व्यापक बैठक आपण या सगळ्या संदर्भामध्ये घेऊ आणि त्या बैठकीमध्ये अजून ज्या काही त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्याचा प्रयत्न करू. सन्मान्य सदस्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये एम्स सारखं हॉस्पिटल पाहिजे अशा पद्धतीची देखील मागणी केली. अध्यक्ष महोदय, मला असं वाटतं की
ही मागणी योग्य आहे की तपासून बघितली जाईल. परंतु मला असं वाटतं की असलेल्या रुग्णालयाचं जरी महाराष्ट्रातलं स्ट्रेंथनिंग केलं, नाही आहे ना, मी त्याच्यावर म्हटलंच नाही. मी असं म्हटलं की तुम्ही जी मागणी केली ती तपासून बघितली जाईल आणि योग्य असेल तर त्याच्यावर कारवाई देखील केली जाईल, कार्यवाही देखील केली जाईल, हे देखील मी सांगितलं. परंतु त्याच्या पुढे जाऊन मी असं सांगितलं की महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट मार्फत चालणारी जी हॉस्पिटल्स आहेत याचं अपग्रेडेशन जर केलं, याच्यामध्ये नियमितता जर चांगल्या पद्धतीने आणली, तर मला असं वाटतं की एम्सची देखील आवश्यकता महाराष्ट्रातल्या 288 मतदारसंघामध्ये कुठेही लागणार नाही, हा मला विश्वास आहे. आणि म्हणून त्या पद्धतीनं कशा पद्धतीनं कार्यवाही या संपूर्ण आरोग्य क्षेत्रामध्ये करावी आणि विशेषतः मुंबईमध्ये करावी, याला सकारात्मक शासन निर्णय घेईल, हा शब्द अमीनभाई आणि आशिषजींनी सांगितलेल्या प्रश्नाबाबत मी देतो. आणि पुन्हा एकदा अतिशय महत्वाची चर्चा आपण घडवून आणलीत, त्याबद्दल आपले आभार देखील मानतो. चला आता नाही 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 नहीं नहीं अभी 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 नहीं 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 नहीं. अध्यक्ष महोदय, मैं मंत्री महोदय जी का आभार मानता हूं कि उन्होंने बहुत अच्छा उत्तर दिया. मुंबई महानगर पालिका की एक मीटिंग आप लगाने का 15 दिन के अंदर फैसला किया, हम आपके आभारी है. अध्यक्ष महोदय, मगर जो स्टेट गवर्नमेंट हॉस्पिटल चलाते हैं, खास करके जेजे ग्रुप ऑफ हॉस्पिटल जो मुंबई के अंदर है, उसकी भी एक मीटिंग लगना चाहिए और उसके अंदर भी जो मेडिकल एजुकेशन सेक्रेटरी है जेजे ग्रुप्स के, उनको बुला करके वो भी एक मीटिंग लगा के उसका फैसला करना चाहिए. अध्यक्ष महोदय, ते उत्तर द्यायचं राहिलं. जेजेच्या बाबतीमध्ये देखील बैठकीचं आयोजन करण्यात येईल. चला मंगळवार दिनांक 1 ऑगस्ट